ही झटपट तयार होणारी कारल्याची भाजी एकदा बनवून तर पहा. अगदी घरात कोणाला कारला आवडत नसेल ते देखील आवडीने ही भाजी खातील. एवढी चमचमीत आणि थोडीसुद्धा कडू ही भाजी लागत नाही. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, मी इथे 5 कारली घेतले आहेत. आता ही कारली कापून घेऊया. अशा प्रकारे गोल गोल ही कारली कापून घेऊ. एकदम पातळही करायचं नाही, थोड्या जाडच तुकडे पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने सगळी कारली आपण अशीच कापून घेऊया. तर पहा, मी सगळी कारली इथे कापून घेतली आहेत आणि त्याच्या आतमधल्या बियासुद्धा काढून घेतल्या आहेत. कोवळ्या बिया असल्या तर नाही काढल्या तरी चालेल. आता या कापलेल्या कारल्यांमध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊ. सगळं चांगलं कारल्यामध्ये एकत्र मिक्स करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊ. तर आता अर्धा तास झाला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिठाचं सगळं पाणी झालं आहे. आता 2 ते 3 पाण्यात कारली स्वच्छ धुवून घेऊ आणि कारल्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. मीठ घातल्याने कारल्यांचा कडवटपणा कमी होतो. मी इथे 2 पाण्यात चांगली कारली स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्याच्यामधलं सगळं पाणी पिळून काढलं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने सगळं पाणी पिळून काढायचं आहे. कारल्यांमधलं सगळं पाणी मी इथे काढून घेतलं. गॅसवर एक तवा ठेवू. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये ही कारली घालून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटासाठी तेलामध्ये कारली चांगली अशी फ्राय करून घेऊ. जर या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर भाजी थोडीसुद्धा कडू होत नाही आणि अगदी चमचमीत बनून तयार होते. तर बघा, इथे 4 मिनटं मी कारली चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतली. आता कारली काढून घेऊया. पुन्हा त्याच तव्यावरती 1 चमचा तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. तेलामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. इथे 2 हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या आहेत, त्या देखील या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि 1 मिनिटासाठी हा मसाला चांगला असा भाजून घेऊ. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर गळेल. सगळं एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिट भाजून घेऊ. आता याच्यामध्ये मी इथे 2 बारीक चिरलेले टमाटर घालून घेतले. ते देखील या मसाल्यामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घेऊया. या भाजीमध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही. अर्धा चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट मसाला घातला. पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. 1 चमचाभर पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मसाला चांगला मिक्स करून 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. तर पहा, 1 मिनिट झाला आहे. मी इथे झाकण काढून घेतलं. मसाला चांगला मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये 1.5 चमचा मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. थोडंसं पाणी घालून पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. तर बघा, मसाल्याने चांगलं तेल सोडलं आहे. आता या मसाल्यामध्ये हे फ्राय करून ठेवलेले कारले घालून घेऊया. मसाल्यामध्ये कारली चांगली मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा कारल्याची भाजी बनवून खाऊन बघा, खूपच भारी बनते. तर पहा, मी सगळी भाजी मिक्स करून घेतली. आता याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. तर पहा, चमचमीत आणि झणझणीत अशी कारल्याची भाजी बनून तयार झाली आहे. अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते. जेवढी सोपी ही रेसिपी आहे तेवढीच भाजी चवीला अप्रतिम लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा
आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि या पद्धतीने नक्की एकदा कारल्याची भाजी बनवून खाऊन बघा, खूपच भारी लागते, थोडीसुद्धा कडू होत नाही.